नमस्कार. लास्ट लेक्चरला आपण बघत होतो की डिझास्टरचे टाईप्स बघत होतो. त्याच्यामध्ये नॅचरल डिझास्टर्स आणि मॅनमेड डिझास्टर्स बघत होतो. काही नॅचरल डिझास्टर्सचे आपण एक्झाम्पल्स बघत होतो. त्याच्यामध्ये अर्थक्वेकचं एक्झाम्पल आपण बघितलेलं होतं. नेक्स्ट आपण बघणार आहे वोकॅनस. इट रेफर्स टू द इरप्शन ऑफ हॉट मेल्टन लावा फ्रॉम बिलो सरफेस. आपल्याला माहिती आहे की लावारस हा जो काय आहे तो पृथ्वीच्या पोटामध्ये असतो आणि तो खूप उष्ण असतो आणि तो ज्वालामुखी आपण जो म्हणतो त्या ज्वालामुखीच्या तोंडातून तो काय होत असतो, बाहेर पडत असतो. तर अशामुळे सुद्धा काय होतं तर नॅचरल डिझास्टर होण्याची शक्यता असते. ह्यूज व्हॉल्यूम ऑफ गॅसेस सबस्टन्सेस आर डिस्चार्ज्ड ड्युरिंग दिस इरप्शन विच हॅज हायली टॉक्सिक्स अँड हार्मफुल टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे जे लावारसातून जे गॅसेस बाहेर पडतात त्याच्यातून काय होतं तर ॲनिमलला ते हार्मफुल असतात, प्लांट्सला आणि ॲनिमलला दोन्हीला ते हार्मफुल असतात. व्हॉल्कॅनस मे ट्रिगर अप अर्थक्वेक्स, लँडस्लाइड्स, एअर पोल्युशन, सुमानी ॲसिड रेन, स्ट्रक्चरल कोलॅप्स, मायग्रेशन प्रॉब्लेम एक्सेट्रा. ह्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स या ज्वालामुखीमुळे होऊ शकतात. सो पोस्ट वोकॅनिक प्रॉब्लेम्स आर मोर डेंजरस अँड डॅमेजिंग. त्यामुळं एकदा ज्वालामुखी येऊन बाहेर पडल्यानंतर जे काही प्रॉब्लेम्स नंतरचे असतात ते खूप डेंजर असतात. त्यामुळे तुमची जमिनीची सुपीकता नाहीशी होते, अर्थक्वेक येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर प्लांट्स आणि ॲनिमलचं नुकसान होतं. ॲसिड म्हणजे काय म्हणतो तर ॲसिड रेन पडू शकतो, ॲसिडचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर सुमानीसारख्या लाटा मोठ्या प्रमाणावरती येऊ शकतात, त्यासारखे त्याच्यामुळे धोके निर्माण होऊ शकतात. नेक्स्ट वन दिले बघा फ्लड्स. फ्लड्स म्हणजे महापूर. इट रेफर्स टू ह्यूज अमाऊंट ऑफ वॉटर रिचिंग लँड इन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम कॉझिंग लँड सरफेस टू बी सबमर्ज्ड अंडर वॉटर ॲट प्लेसेस वेअर इट इज नॉट कवर्ड विथ वॉटर. आता मागच्या वेळेस आपण बघितलेलं होतं की कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये महापूर आलेला होता. या पद्धतीनं अचानक काय होतं तर मोठ्या प्रमाणावरती पाणी हे गावागावांमध्ये शिरतं आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती माणसांचं असेल, व्यवसायाचं असेल, त्याचबरोबर प्राण्यांचं असेल नुकसान हे होत असतं. फ्लड्स आर कॉज्ड बाय नेचर इव्हेंट्स ऑर ह्युमन ॲक्टिव्हिटीज ऑर ड्यू टू कॉम्बिनेशन ऑफ बोथ. आता हा जो काही महापूर आहे तो दोन्ही कारणाने होऊ शकतो. एकतर नैसर्गिकरित्या सुद्धा महापूर येऊ शकतो किंवा मॅनमेड सुद्धा काय असू शकतो, हा महापूर येऊ शकतो. म्हणजे गटारांना जर जायला पाणी दिलेलं नसेल तर त्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं तर महापूर येऊ शकतो. जसं की मुंबईमध्ये जी काही गटारं असतात त्यांच्यामध्ये आपण बघत होतो की मुंबईमध्ये काय होतं तर मोठ्या प्रमाणात गटारांची व्यवस्था केलेली आहे. पण ही गटारांची गटारीतून व्यवस्थित पाणी न वाहिल्यामुळे मुंबईमध्ये अगदी थोडा जरी पाऊस पडला तर त्या ठिकाणी काय होतं तर एक प्रकारे पूर आल्यासारखी स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे काही जे पूर आहेत ते माणसांमुळे सुद्धा निर्माण झाले असतात. जसं की डॅम निर्माण केलेले असल्यामुळं किंवा धरण बांधलेले असल्यामुळे जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये जर समजा धरण खूप भरली तर अशा वेळेला ते पाणी काय करावं लागतं त्या धरणातून बाहेर सोडावं लागतं आणि अशा वेळेला सुद्धा काय होतं तर महापूर येण्याची शक्यता असते. म्हणजे त्यामुळे काही जे फ्लड आहेत ते नैसर्गिक असू शकतात आणि काही फ्लड आहेत ते मॅनमेड सुद्धा असू शकतात. द मोस्ट प्रोबॅबल रिझन्स फॉर फ्लड आर हेवी रेनफॉल. मोठ्या प्रमाणावरती महापूर येण्याचं मेन कारण काय तर मोठ्या प्रमाणावरती होणारा पाऊस. व्हेरी हाय टायडल वेव्ज अँड ब्रिज इन लेव्ही ऑर डॅम्समुळे सुद्धा महापूर येण्याची शक्यता असते. द लॉस अँड डॅमेज ड्यू टू फ्लड इन्क्लूड ड्रॉईंग, सफरिंग फ्रॉम लॅक ऑफ फ्लड, ड्रिंकिंग वॉटर अँड युटिलिटीज, प्रॉब्लेम्स ड्यू टू स्नेक्स अँड क्रेचर्स, सबमर्जिंग ऑफ व्हेकल्स अँड इक्विपमेंट्स, इपिडेमिक्स एक्सेट्रा. इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे की जे वेगळ्या प्रकारचे लॉसेस आहेत फ्लडमुळं किंवा महापुरामुळे वेगळ्या प्रकारचे लॉसेस होतात. जसं की प्यायला पाणी मिळत नाही किंवा पाण्याबरोबर साप किंवा इतर जे काही मगरी ते अशा प्रकारचे प्राणी जे आहेत ते सुद्धा वाहून येऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या व्हेकलचं नुकसान होऊ शकतं. वेगळ्या प्रकारच्या रोगांची निर्मिती ही फ्लडमुळं होते. द प्रिव्हेन्शन मेजर्स इन्क्लूड, प्रिव्हेन्शनमध्ये काय केलं जातं कीपिंग ड्रेनिंग सिस्टीम अँड स्ट्रीट्स क्लीन. याच्यासाठी काय केलं पाहिजे तर पुराचं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य प्रकारची ड्रेनिंग सिस्टीम, रस्त्याखालून असणारी
ड्रेनिंग सिस्टीम केली पाहिजे आणि त्यामुळे तुमचे रस्ते काय राहतील तर क्लीन राहतील. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करता येतो. अफॉरेस्टेशन, डिस्टिलिंग द ड्रेन्स, रेग्युलर इन्स्पेक्शन अँड रेग्युलर रिपेअर ऑफ डॅम लेव्हीज. डॅमचं योग्य प्रकारे रिपेअरिंग केलं गेलं पाहिजे, म्हणजे डॅम कुठल्याही प्रकारे फुटणार नाही, व्यवस्थित प्रकारे राहू शकेल. याचबरोबर रेन हार्वेस्टिंग केलं गेलं पाहिजे आणि या प्रकारे आपण फ्लडवरती कंट्रोलिंग करू शकतो. अगेन देर आर सम प्रिव्हेन्शन मेजर्स ॲट मायक्रो लेवल विच इन्क्लूड्स. मायक्रो लेवलवरती पण काही तुम्ही करू शकता, जसं की आयडेंटिफाईंग द फ्लड डायव्हर्शन इफेक्ट्स, कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स अँड लीव्ज अँड एम्बॅमेंट अराउंड द सिटी. इथे तुम्ही काय करू शकता तर एक प्रकारे फ्लड डायव्हर्ट करण्यासाठी तुम्ही वेगळ्या प्रकारचे कॅनॉल काढू शकता की ज्याच्यातून तुमचं पाणी व्यवस्थित प्रकारे जाऊ शकेल, किंवा नवीन डॅम्सचं तुम्ही तयार करू शकता. एका डॅमच्या खाली दुसरा डॅम छोटासा तयार करायचा की जेणेकरून वरच्या डॅममधून येणारं पाणी खालच्या डॅममध्ये साठवता येऊ शकेल आणि त्याचा दुसऱ्या कुठल्याही लोकांना गावांना त्रास होणार नाही. नेक्स्ट दिले बघा, टोर्नॅडोज, सायक्लॉन्स अँड टायफून्स. जे वेगवेगळ्या प्रकारचे जे वादळी वारे येतात त्याच्यामुळे सुद्धा काय होतं तर मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं. वादळी वाऱ्यामध्ये खूप जोराचा वारा वाहत असतो, त्याच्यामध्ये झाडं पडतात, घरं पडतात, घरांचे पत्रे उडून जातात, यासारख्या गोष्टी होतात. त्याचबरोबर गाड्या असतील, कुठल्याही गोष्टी असं उडत जातात आणि त्याच्यामुळं काय होतं तर एक प्रकारे मोठ्या प्रमाणाचं नुकसान, हे जीवितहानी पण होऊ शकते आणि त्याचबरोबर निसर्गाची सुद्धा हानी मोठ्या प्रमाणावरती याच्यामुळे होऊ शकते. These are winds of high speed, mostly accompanied by rainfalls. These cause heavy damage to structures, stop the overhead wires and increase the possibilities of flood. इथे काय होऊ शकतं, मोठ्या प्रमाणावरती वायरिंगचं नुकसान होतं. ज्या काही वायरी असतात लाईटच्या त्या सुद्धा तुटून जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे सुद्धा करंट लागणं किंवा यासारख्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. इट ऑल्सो disturbs the utility services. The common safety and preventive measures suggested to mitigate the damage and loss are follows. आता हे जर तुम्हाला वादळी वाऱ्यापासून होणारं नुकसान जर टाळायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही प्रिकॉशन्स काय घ्याव्यात, त्यासाठी काही सजेशन्स दिले. त्याच्यामध्ये मूव टू सेफ प्लेसेस, ज्या ठिकाणी सेफ प्लेस असेल त्या ठिकाणी गेलं पाहिजे. बिल्ड स्टडी होम्स तयार केले पाहिजेत. त्याचबरोबर बिल्ड बेसमेंट्स तयार केले गेले पाहिजेत. मेक प्रॉपर एम्बार्कमेंट म्हणजे कडेनं योग्य प्रकारे भिंत अशी घालून घेतली पाहिजे की जेणेकरून आतल्या गोष्टींचं संरक्षण होऊ शकेल. इट इज ऑब्झर्व्ड दॅट कोस्टल पीपल अँड पुअर पीपल सफर मोर. या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं तर जे गरीब लोक असतात किंवा ज्यांना घर नाही आहे अशा लोकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं. त्यानंतरच आपल्याला सांगता येईल ते म्हणजे फायर. आगीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची शक्यता असते. ॲक्सिडेंटल, अनकंट्रोल्ड, अनडिझायरेबल फायर कॉज सिरियस डॅमेज अँड लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. ॲक्सिडेंटल अचानक लागलेली आग किंवा अनकंट्रोलेबल जर आग असेल तर अशा वेळेला त्याच्यामुळे काय होतं लाईफचं आणि प्रॉपर्टीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं. देअरफॉर इट इज ऑल्सो सेड दॅट फायर इज अ ग्रेट सर्वंट, हॉट अ व्हेरी बॅड मास्टर असं म्हटलं जातं. द कॉज ऑफ फायर आर युजली इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट्स, अनसेफ पॅनट्राय एरिया अँड स्मोकिंग. हे जे काही आग लागते ती कशामुळे लागते ते की जर इलेक्ट्रिकल करंट जे असतं शॉर्ट सर्किट होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आग लागू शकते, किंवा काही असा भाग असतो की ज्या ठिकाणी सेफ्टी काही केलेली नसते किंवा ज्या ठिकाणी स्मोकिंग केलं जातं तर अशा ठिकाणी सुद्धा काय होऊ शकतं तर आग मोठ्या प्रमाणावरती लागू शकते. ॲज सेफ्टी अँड प्रिकॉशनरी मेजर्स, इन्स्टॉलेशन ऑफ फायर एक्सटिंग्विशर्स इन ऑफिसेस, इन प्रिमायसेस विच रिस्क फॉर फायर इज हाय अँड टेकिंग अ फायर इन्शुरन्स पॉलिसी आर मोस्ट ॲडवाइज्ड. ह्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी काय केलं पाहिजे तर फायर म्हणजे अग्निविमा म्हणतो आपण, फायर इन्शुरन्स हा उतरवला गेला पाहिजे की जेणेकरून जर नुकसान झालं तर इन्शुरन्स कंपनीकडून ते भरून दिलं जाऊ शकेल.
त्याचबरोबर जे फायर प्रिकॉशन, अग्निशामक ते सिलेंडर्स असतात की ज्याच्यामुळं आगीपासून संरक्षण होऊ शकतं. आग लागल्याला तुम्ही त्याची फवारणी करू शकता की जेणेकरून तुमची आग आटोक्यात येऊ शकेल. अशा गोष्टींचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करता येऊ शकेल. त्यानंतर न्यूक्लिअर लीक्स, दीज आर नॉट नॅचरल इव्हेंट. न्यूक्लिअर लीक जे काय आहे ते नॅचरल इव्हेंट नाही आहे, म्हणजे ते मॅनमेड इव्हेंट आहे. दे आर मॅनमेड हेझार्ड्स. in such cases radioactive materials get discharged into air which has severe impact. याच्यामध्ये काय केलं जातं, जे असे काही घटक साठवून ठेवलेले असतात न्यूक्लिअर लिकेजमध्ये की ज्याचा जर समजा हवेशी संपर्क आला तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्फोट होणं किंवा यासारख्या गोष्टी घडू शकतात. ॲज अ रिझल्ट द एअर फ्लड अँड वॉटर गेट्स कंटेमिनेटेड. सच अ पोल्युशन मे कॉज क्रोनिक हेल्थ डिसऑर्डर्स. या न्यूक्लिअर लीकमुळं काय होऊ शकतं, तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होतं. एअर पोल्युशन मोठ्या प्रमाणात निर्माण होतं आणि त्याचा हेल्थवरती परिणाम होतो. द स्पेसिफिक सेफ्टी मेजर्स सजेस्टेड आर एज फॉलोज. ॲज फार ॲज पॉसिबल स्टे इनसाइड. असं जर झालं बाहेर तर आतमध्ये थांबणं, खोलीमध्ये थांबणं महत्त्वाचं आहे. प्रिपेअर फॉर पॉसिबल इव्हॅक्युलेशन. अरेंज फॉर आयोडाईन टॅब्लेट्स घेतली पाहिजे. डू नॉट कन्झ्युम फ्रेशली हार्वेस्टेड फूड प्रोडक्ट्स. डू नॉट यूज आउटसाईड वॉटर. बाहेरचं पाणीसुद्धा तुम्ही त्या वेळेला वापरू नका किंवा प्रोडक्टसुद्धा त्यावेळेला वापरू नका. म्हणजे रूममध्ये तुम्ही काय करा, इनसाईड आतमध्ये राहा. आतमध्ये जेवढे पदार्थ आहेत तेवढेच तुम्ही खावा. बाहेरचं काही त्यावेळेला आणू नका, कारण जोपर्यंत एअर पोल्युशन जात नाही किंवा तिथनं ते निघून जात नाही तोपर्यंत आपल्या शरीराला त्यापासून धोका असतो. नेक्स्ट वन दिलं बघा, केमिकल लीक्स ऑर स्पिल ओव्हर. This is also a man-made hazards. After industrialization, this new risk of such hazards has become evident. केमिकल इंडस्ट्री जशा निर्माण झाल्या त्यावेळेपासून काय झालं तर या प्रकारचं सुद्धा हेझार्ड्स किंवा या प्रकारचा धोका हा निर्माण झालेला आहे. दिस डिझास्टर रिलेट्स टू केमिकल प्लांट्स. केमिकल प्लांट्स रिलेटेड हे डिझास्टर आहे. केमिकल इंडस्ट्री इज वन ऑफ द फास्ट ग्रोईंग अँड वाईडस्प्रेड इंडस्ट्री इन द वर्ल्ड. केमिकल इंडस्ट्री ही सर्वात जास्त निर्माण झालेली आणि त्याचबरोबर जास्त पसरलेली अशा प्रकारची इंडस्ट्री आहे. ब्लास्ट ऑफ इक्विपमेंट सच ॲज अ बॉयलर अँड लिकेज ऑफ केमिकल्स ड्युरिंग स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन अँड यूज आर द मेजर कॉजेस ऑफ दिस टाईप ऑफ डिझास्टर. बऱ्याच वेळेला काय होतं तर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी केमिकल नेताना किंवा ते साठवून ठेवताना किंवा त्याचं वाहतूक करताना ते काय होतं तर हिंकळतं किंवा ते लीक होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा डिझास्टर किंवा धोका निर्माण होतो. द बॅड इफेक्ट ऑफ केमिकल लिकेज इन्क्लूड पोल्युशन. आता ह्याच्यामुळे काय होऊ शकतं तर पोल्युशन निर्माण होऊ शकतं. इन्क्रीज हीट अँड टेम्परेचर किंवा हीट वाढती. फायर, आग लागण्याची शक्यता असते. फम्स, धुकंसारखं निर्माण होतं, धूर निर्माण होतो. इरिटेशन, ब्रिथिंग प्रॉब्लेम, श्वासोश्वासाला त्रास, यासारख्या गोष्टी याच्यामुळे होऊ शकतात. अगेन देअर इज ॲडवर्स इम्पॅक्ट ऑन व्हेजिटेबल्स अँड ॲनिमल्स. ह्याचा पुन्हा वाईट परिणाम हा व्हेजिटेबल्सवरती आणि प्लांट्सवरती, ॲनिमल्सवरती होतो. टू अवॉइड सच हेझार्ड्स द प्लांट अँड फॅक्टरीज शुड पे कीप अटेन्शन टू सेफ्टी मॅनेजमेंट. यासाठी काय केलं पाहिजे तर प्लांट आणि फॅक्टरीनं काय केलं पाहिजे, जी काही केमिकल्स आहेत त्याचं लिकेज होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. अ स्लाइट निग्लेक्ट टू सेफ्टी मे कॉज फॉर अ सिव्हिअर डॅमेज टू द सोसायटी. जर थोडंसं दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं, मोठ्या प्रमाणावरती सोसायटीचं नुकसान होऊ शकतं. सिमिलरली अ सिस्टीम ऑफ ॲन इमिजिएट अलर्ट नॉट ओनली टू द वर्कर्स बट टू द नेबरहुड्स इज मस्ट. जर काही हे झालं असेल, अलर्ट व्हायचं असेल तर आपल्या वर्करना अलर्ट करण्याबरोबरच शेजारी जे आपले काही कामगार, शेजारच्या काही कंपन्या असतील त्याच्यामध्ये असणाऱ्या कामगारांना सुद्धा त्यावेळेला अलर्ट करणं महत्त्वाचं आहे. दिस विल हेल्प टू पीपल टू फॉलो द सेफ्टी मेजर्स टू मायग्रेट द डॅमेज अँड द लॉस. त्याच्यामुळे काय होऊ शकतं तर जे काय डॅमेज आहे किंवा लॉस आहे तो कमी प्रमाणावरती होण्यासाठी मदत होते. नेक्स्ट वन दिलं बघा, टेररिस्ट ॲक्टिव्हिटी. टेररिझम हॅज नाव बिकम अ सिरियस प्रॉब्लेम फॉर ऑल नेशन्स. सध्या आपण बघतो की अतिरेक्यांचं हल्ले हे मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशावरती
कुठून ना कुठून तरी होत असतं, जास्त करून काश्मीरमध्ये त्यांनी जास्त होत असतं. तर तो सुद्धा एक प्रकारचा काय आहे तर आपत्ती आपल्याला सांगता येऊ शकेल. टेरिस ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व्स व्हायलन्स अँड डिस्ट्रक्शन्स. याच्यामध्ये हिंसा मोठ्या प्रमाणावरती असते. दिस अपसेट्स द रेग्युलर अँड स्मूथ रुटीन ऑफ द सोसायटी अँड डेव्हलप्स अ निगेटिव्ह ॲटमॉस्फिअर ऑफ फ्राईट, इनसेक्युरिटी अँड स्पिक्टिमिझम. याच्यामुळं काय होऊ शकतं तर टेररिझममुळे एक प्रकारे वातावरणच आपल्या समाजाचं पूर्ण विस्कळीत होतं. त्याच्यामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होतं, असुरक्षितता असणारं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं. ॲज अ रिझल्ट थाउजंड्स ऑफ इनोसंट पीपल हॅज टू सफर आयदर डायरेक्टली अँड इनडायरेक्टली. या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजमुळे काय होतं तर एक प्रकारे जे काही सोसायटीमध्ये इनोसंट पीपल आहेत ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यामध्ये सफर होत असतात. बिसाइड्स दी सिरियस लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, देर इज अ हेवी डॅमेज टू द म्युच्युअल ट्रस्ट अँड फेथ इन द सोसायटी विच हॅज अ लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट. इथं काय होतं तर या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजमुळं एक प्रकारे समाजाचा विश्वास हा कमी होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर प्रॉपर्टीचं आणि त्याचबरोबर लाईफचं हे नुकसान होत असतं. टेररिझम इज अ मॅनमेड डिझास्टर द डेंजर ऑफ विच इज इन्क्रीज्ड इन द पास्ट फ्यू इयर्स. सध्या आपण बघतो की हे मॅनमेड डिझास्टर आहे आणि त्याचा जो काही परिणाम आहे किंवा त्याचा धोका जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती काही वर्षांमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. दी मेजर्स टू एलिमिनेट टेररिझम रिक्वायर्स अ युनिटी ऑफ पर्पज अँड हेल्थ हार्टफुल कॉपरेशन अमंग ऑल नेशन्स ॲट द ग्लोबल लेवल. आता जर टेररिस्ट अटॅक जर थांबवायचा असेल किंवा यांची ॲक्टिव्हिटी थांबवायची असेल त्यासाठी सगळ्या समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे. टू प्रिव्हेंट टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज टाइमली कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ द इंटेलिजन्स डेटा अँड प्रोॲक्टिव्ह प्रिव्हेन्शन मेजर्स आर व्हेरी नेसेसरी. यासाठी काय केलं पाहिजे, डेटा जे टेररिस्ट त्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्याविषयीचा असणारा डेटा कलेक्ट केला पाहिजे आणि त्यांना कशाप्रकारे आपण फेस करू शकतो या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे वरील प्रकारचे आपण मॅनमेड आणि नॅचरल जे काही डिझास्टर आहे त्याचे प्रकार आपण बघितलेले आहेत. थँक्यू.